आणि इथंच थांबा, कारण पाचवं लक्षण असं आहे की हे लक्षण जर तुम्हाला आढळलं तर तुम्हाला डॉक्टरांच्याकडे गेल्याशिवाय तर दारू सुटणारच नाही. नमस्कार मंडळी, थंबनेल बघून विषय तुमच्या ध्यानातच आला असेल. विषय आपला आजचा व्हिडिओचा नक्की काय तुम्ही बघा. माणूस रोज संध्याकाळी दारू पिलं किंवा सकाळ पिलं तरी सकाळचं उठल्यावर माणसाला काय त्रास जाणवायला लागला तरी माणूस विचार काय करतं, काय नाही रे, रात्री जरा जास्त झाली त्यामुळे मला आत्ता त्रास होतोय, बाकी काय नाही. मग तो माणूस नित्रस्त होतो. पण तुम्हाला एक खरी गोष्ट सांगतो, शरीर जेव्हा आपल्याला काहीतरी लक्षणं सांगत असतं ना तेव्हाच त्या माणसानं खरं ती लक्षणं ओळखून त्याच्यावर काय ना काहीतरी पर्याय करावाच. आणि तो पर्याय काय करायचा हे देखील मी तुम्हाला सांगितलंय. मंडळी, ही 5 लक्षणं सकाळी उठल्यावर जर तुम्हाला दिसत असतील ती बी सारखी, तर तुम्ही खरंच ह्याच्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. ती कोणती लक्षणं आहेत आणि नक्की आपल्याला करायचं काय हे देखील मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नमस्कार मंडळी, बिंदास्त बोल यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे. पहिलं लक्षण जर म्हटलं मंडळी तर सकाळी उठल्यावर माणूस आंघोळ पांघोळ झाल्यानंतर पहिल्यांदा चहा पितो. माणसाला चहा लागतोच बघा. आणि चहा पिताना माणसाला बशी सुद्धा अशा हातात धरतात ना, हात असं असं कापतात. जास्त प्रमाणात नाही कापत पण थोड्या प्रमाणात कापतात. तेव्हा माणूस विचार काय करतं की आपण रात्री जेवलो कमी किंवा काय जेवलो असेल नसेल, त्यामुळे पोटात अन्न नसल्यामुळं अशा गोष्टी होतात. पण त्या माणसाला खरंच आपलं शरीर जी लक्षणं सांगत असतं ना ते कळत नाही. बरं, ही एवढंच नाही तर कोणतं काम करताना हाताला घाम येणे किंवा पायाच्या तळव्यांना घाम येणं हे देखील पहिलं लक्षण आहे बघा. तर माणसाला जर हे लक्षण तुम्हाला दिसत जर असतील तर ह्याच्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. करायचं काय हे तुम्हाला मी शेवटला नक्कीच सांगेन. मंडळी, आता दुसरं लक्षण म्हटलं तर सकाळी उठलो जिकडे तिकडं आपला कामधंदा झाला, माणसाला पहिल्यांदा म्हणजे सकाळचं घाबरल्यागत होतं उठल्या उठल्या. त्यानंतर आंघोळ पांघोळ झालं तरी जी छातीत दडपण असतं ते दडपण माणसाचं कधी जात नाही. ते घाबरटपणा शरीरात राहतो. कशामुळं म्हणजे शरीर तुमचं आतून थरथरत असतं. पण ती माणूस काय म्हणतं, जाऊन द्यावायचं, दारूमुळे होत असेल, उतारा नाही, ह्या गोष्टी माणसाच्या डोक्यात येतात. आणि अंगातून घाम येणे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे बघा ह्यामध्ये. दुसऱ्या ह्याच्यात अंगातून घाम वगैरे येणे. पण माणूस काय करतं, आपलं शरीर लक्षण आपल्याला सांगते तरी तिथं दुर्लक्ष आपण करतो आणि त्याच्याकडे डावलून पुढे निघून जातो. पण आपल्याला चिडचिड जास्त होते. एखाद्या घरात जरी कोण काय करा म्हटलं किंवा कामात जरी काय इकडे तिकडे झालं तरी त्या माणसाला चिडचिड जास्त होते. कारण तो माणूस सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकतर आपल्या शरीरात जी घाबरटपणा चालू आहे, घाबरटपणा म्हणजे शरीर आतून थरथरत असतं. त्या माणसाचं आतल्या आतच युद्ध चालू असतं थोडक्यात. पण त्या माणसाला अजून बाहेरचं काय डिप्रेशन आलं तर त्या माणसाला चिडचिड लगेच होते. असं जर तुम्हाला सारखं होत असेल ना तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या. मंडळी, ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका, कारण दारू पिणं ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. आणि ज्या लोकांना ह्या गोष्टी पटत नाहीत त्या लोकांनी तर खरंच ह्या नादाला लागूच नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मंडळी. आता तिसरं लक्षण असं आहे, माणसाला सकाळी उठलं की डोकं धरतं. डोकं धरल्या माणसाला काय वाटतं, काय नाही रे, रात्री जरा जास्त झाली त्यामुळे आता थोडासा 90चा पॅक मारला की व्यवस्थित होईल. बरं, तो माणूस काय करतो, गडबडीनं सगळं उराकतो, अन्न बिन्न काही खात नाही, पाणी पिला तर पिला, नाही तर पहिल्यांदा दारूच्या अड्ड्यावर जातो. बरं, दारूच्या अड्ड्यावर गेल्यानंतर त्या माणसाच्या डोक्यात एकच गोष्ट असते, ती म्हणजे पहिली 90 लावायची, मग पुढं काय होतं ती बघायचं. बरं, त्या माणसाने ती 90 लावली त्याचं शरीर बाग एकदम तरतरीत होतं. एकच मिनिटाच्या आत तो माणूस तरारतो. त्याच्या आधी त्या माणसाचा चेहरा एकदम पडल्यागत वाटतो, अस्वस्थ वाटतो. पण जशी 90 मारतो तसा गडी एकदम लेवलला सोरायला लागतो. बरं, ही गोष्ट चांगली आहे का, तर अजिबात चांगली नाही. हा, एखाद्या बारीला ठीक आहे इकडे तिकडे, पण तुम्हाला जर रोजच असं जर होत असेल सकाळचं तर ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. आणि ह्या गोष्टीवरून एकच गोष्ट सिद्ध होती की तुमच्या शरीराला दारूची सवय जास्त प्रमाणात लागली आणि तुमचं शरीर अन्न पाणी ह्याच्या व्यतिरिक्त दारू जास्त मागते. त्या माणसाला अन्न खायची बी गरज लागत नाही पण दारू पाहिजे. हा, त्यानं 90 मारली की मग जरा खायची इच्छा होईल. पण अशा लोकांना सगळं साईडला ठेवून पहिली दारूची इच्छा का होती, कारण त्या माणसाचं शरीर दारू मागत असतं. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि ह्या लक्षणाकडे दुर्लक्ष तर अजिबात करू नका. बरं मंडळी, आता चौथं लक्षण जर म्हटलं तर सकाळी उठल्यावर माणसाला छातीत जरा जळजळ झाल्यागत वाटतं, परत उलटी आल्यागत वाटते,
बरं त्या माणसाला अन्न जरी बघितलं ना तरी उलटी आल्यागत उमासल्यागत होतं, अन्न खायची बी इच्छा होत नाही, त्या माणसाला पित्ताचं प्रमाण जास्त होतं. हे कशामुळे होतं? आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हटलं, अन्न बघितलं तरी माणसाला त्या कसतरीच होतं. बरं हे कशामुळे होत असेल? ह्याला बी एक कारण आहे. त्याचबरोबर त्या माणसाला जुलाब होणे, म्हणजे बाथरूमला सारखं जाणे आणि जुलाब जास्त प्रमाणात. आज जुलाब झाले की दुसऱ्या दिवशी शांत चांगलं वाटलं, परवा दिवशी लगेच जुलाब. म्हणजे अशा माणसाचा कोटा एकदम दारूमुळे संपलेलाच असतो. पण त्या माणसाला तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माणसाचा लिव्हर 80% खराब झाला तरी तो माणसाला रिकवर करता येतो, जसा आहे तसा करता येतो. पण ह्याला कमीत कमी 2 वर्ष प्रोसेस असते मंडळी. त्या 2 वर्षात माणसाने एक थेंब जरी दारू प्याला तरी पूर्ण वर्षाची वाट लागून जाते. एवढं कष्ट करून त्या माणसाला सगळं सोडून कामधंदा जिथल्या तिथं व्यायाम खाणं सगळं, तेव्हा त्या माणसाचा लिव्हर चांगला होतो. बरं मग आपण स्वतःच्या हाताने ते खराब का करायचं? ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ही लक्षण जर तुम्हाला दिसत असेल ना चौथं, तर तुम्ही थांबलाच पाहिजे आणि इथंच थांबा. कारण 5वं लक्षण असं आहे की हे लक्षण जर तुम्हाला आढळलं तर तुम्हाला डॉक्टरांच्याकडे गेल्याशिवाय तर दारू सुटणारच नाही. तुम्ही 4थ्या लक्षणापर्यंत आहे तोपर्यंत एक ठीक आहे, पण 5वं लक्षण असं आहे की ती जर तुम्ही तुमच्या शरीराला जर होत असेल तर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय तुमची दारू सुटणार नाही. तर ते 5वं लक्षण काय ते सुद्धा जाणून घ्या. 5वं लक्षण मंडळी असं आहे, सकाळचा विषय सोडा, आता आला संध्याकाळचा विषय. संध्याकाळी पोटभर प्यायची, भरपूर प्यायची. बघा 5व्या लक्षणाचा मुद्दा आहे, भरपूर प्यायची पोटभर. त्याचनंतर घरी यायचं, जेवलं तर जेवलं, नाही तर आपलं झोपलं. सकाळी उठलं की डोकं जड झालं की त्या माणसाला काय होतं, हातपाय थरथरतात, घाम सुटणे, ही सगळं प्रकार होतात. त्यानंतर जेवणाची इच्छा तर अजिबात होत नाही. तो माणूस कसा तरी 1-2 घास खाल्लं तर खाल्लं, नाही तर कामाधंद्यावर बोलतो. बरं कामाधंद्यावर जाऊन द्या, त्या माणसाला काम करायची इच्छाच होत नाही. कामावर गेला तरी दुपारचाच घरी, नाही तर कामच होणार नाही. 4 दिवस करेल काम, 5 दिवस घरी, असं प्रकार येतात. आणि घरी जरी असलं तर त्या माणसाला आळस दिवसभर राहतो, त्या माणसाला उठू बी वाटत नाही आणि झोपू बी वाटत नाही, असा मुद्दा येतो. मग परत संध्याकाळी आणखीन बैठकीला बसायचं, परत बाटली फुटली की परत दुसऱ्या दिवशी तीच चक्र. म्हणजे हा चक्राचा राऊंड आहे, तो फिरत राहतो त्या माणसाच्या भोवती. तो माणूस सरळा होऊ शकत नाही असं मी तुम्हाला म्हणणार नाही, तो माणूस सरळा होईल. पण तशा माणसाने दारूची सवय आपल्याला जास्त आहे. तर ह्या लोकांना दारू सोडायची म्हणजे अचानक सोडून जमत नाही. अचानक दारू सोडलं, काही लोकांच्या किडनॅप फेल होतात, काही लोकांना काहीही त्रास होतो, लिव्हर फेल होतो, काहीही होतं. पण अचानक दारू सोडणं ह्यांना शक्य होत नाही. बरं जर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेऊन दारू सोडायचं म्हटलं तर डॉक्टर काय फुकटमध्ये तुमची दारू सोडणार आहे का? पैसे तर घेणारच. कारण स्वतः आधी हातानं वाट लावायची, परत डॉक्टराची भरपाई करत बसायचं. पण मंडळी ती केलेली चांगली. कारण प्रत्येक माणसाला, म्हणजे मी म्हणत नाही कोणाला चांगलं होऊ शकत नाही, सगळ्याला, प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यात एकदा तरी चान्स नक्कीच भेटतो. आणि तो चान्स आपला कुठला आहे हे ओळखायचं आपल्या हातात असतं. आपण जर तो चान्स ओळखला ना तर त्या माणूस खरंच रिवर्स येतो आणि त्या माणसाचं पूर्ण भविष्य चांगलं घडू शकतं. पण त्या माणसाला तो चान्स ओळखता जर आला नाही तर त्या माणसाचं आयुष्य असंच निघून जातं. त्या माणसाला 4 चौघात तरी इज्जत नाहीच, पण दुनियेमध्ये कुठे बी गेला तरी बेवडा हा शब्द त्याच्या पुढे लागतो. मंडळी दारू सोडायची का नाही सोडायची हा शेवटी तुमचा वैयक्तिक विषय आहे बघा. त्यात मी जास्त इंटरफेस करू शकत नाही, तुम्हाला जास्त फोर्स सुद्धा करू शकत नाही. पण दारूपासून जेवढं लांब राहाल तेवढा आपला संसार घरदार जिथल्या तिथं व्यवस्थित राहतं. मला ह्या व्हिडिओच्या मार्फत एवढंच सांगायचे, तुम्हाला जर ह्या व्हिडिओमधून थोडंसं जरी काय प्रोत्साहन भेटलं असेल दारू सोडण्याविषयी तर मला कमेंटमध्ये सांगायला मात्र विसरू नका. आणि मंडळी आपल्याची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक तेवढं करत जावा. आणि व्हिडिओ आत्तापर्यंत तुम्ही बघताय म्हणजे तुम्ही खरंच आत्ता मनावर घेतले की आपण आता दारूपासून राम राम करायचा आणि निलंबित व्हायचं. खरी गोष्ट म्हणजे तुम्हाला 4-8 दिवस त्रास होईल दारू सोडलं, पण नंतर माणूस एवढा रिकवर होतो ना, विषयच घ्यायचा नाही. मंडळी आपला बिंदास्त बोलचा हा आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय तेवढं जाऊ नका. आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. कारण आपलं चॅनेलवरती 1,15,000च्या वर सबस्क्रायबर झाले आहेत. त्यात तुमचंही आपल्या कुटुंबामध्ये प्रवेश नक्की द्या. मंडळी चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.